हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असणार. तर चला आता जाऊया किचनमध्ये. तर बघा इथे रात्रीलाच जर असं किचन मस्त क्लीन करून ठेवलं तर सकाळी सकाळी किती म्हणजे फ्रेश वाटते ना. असं वाटते की बघूनच मन प्रसन्न होतं. सो चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. सो आज सुट्टीचा दिवस, मुलांना पण आजपासून 10 दिवस जे आहे ते सुट्ट्या आहे, म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आहे मुलांना. तर आज मी छान अशी मस्त म्हणजे काहीतरी नवीन एक रेसिपी ट्राय करणार आहे. मोबाईलवर मी बघितलं की कुठली रेसिपी बनवू. सो बघा माझ्याकडे पाव भरपूर होते, म्हटलं आज पावभाजी ट्राय करूया. आणि खरंच सांगते मी कधीच पावभाजी बनवलेली नाही, फर्स्ट टाइम मी पावभाजी बनवत आहे. त्यामुळे मला यूट्यूबवर भरपूर रेसिपी सर्च करावे लागले. त्यानंतर बघा सगळं साहित्य मी इथे अशा प्रकारे जे आहे ते, म्हणजे मी कधीही कुकिंग व्हिडिओ शूट करताना मी सगळं अशीच म्हणजे प्रिपरेशन करते. सो बघा इथे मला जे काही साहित्य लागणार आहे पावभाजीसाठी ते सगळं असं कट करून घेतलं. फ्लावर्स वगैरे सगळे मी छान एका पातेलीमध्ये कट करून मस्त पाण्यामध्ये भिजवत ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा हे पोटॅटो घेतले. पोटॅटो पण छान 2 पोटॅटो घेतले. 2 पोटॅटो पण छान मस्त बारीक करून घेतली. आणि बघा आता वटाणा खूप छान मस्त मिळते मार्केटमध्ये. सो बघा अशा प्रकारे जर वटाणा फुल ऑर्गनाइज असलं कंटेनरमध्ये तर आपल्याला कधी पण असं छान यूज करता येते. सो बघा मी अशाच प्रकारे सगळं भाजीचं जे आहे वॉश करून अशा कंटेनरमध्ये भरून ठेवते. म्हणजे मला रोजच्या कुकिंगमध्ये जरा म्हणजे कमी माझा वेळ जातो या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि कोथिंबीर पण बघा मी छान अशी मस्त कट करून घेतलेली आहे आणि मी यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहे. सो अशा प्रकारे मी सगळं म्हणजे माझी फ्रीज पण मी यावर व्हिडिओ नक्की बनवणार, फुल फ्रीज ऑर्गनाइजवर. तर बघा इथे आपल्याला काय काय भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. सर बघा इथे 3 मोठ्या मी कांदे घेतलेले आहे. कांदे छान मस्त बारीक करून घेतले. 3 मोठे टमाटर घेतले. टमाटर पण छान अगदी बारीक करून घेतले. त्यानंतर एक मोठा पोटॅटो घेतला आणि एक गाजर घेतला. गाजरचे तुकडे करून घेतले. फ्लावर्स घेतले आणि वटाणा घेतला आणि कोथिंबीर घेतली. आणि इथे बघा एक बीट घेतलेला आहे. बीटचे छान काप करून घेतले, म्हणजे कलर आपल्याला ॲडिशनल कुठलाही फूड कलर यूज करण्याऐवजी जर आपण बीटचे काप जर आपण यूज केलं तर आपल्या भाजीला कलर खूप छान अगदी रेस्टॉरंट सारखं जे आहे ते कलर येत असतो. त्यानंतर बघा हा पावभाजी मसाला घेतलेला आहे. सो एका वाटीमध्ये मी इथे 2 चम्मच पावभाजी मसाला काढून घेतला. आणि बरेचदा असं होत असते आपण मसाले घेतो आणि मग तो ठेवायचं कुठे असा प्रश्न येतो. तर बघा असे क्लिप्स मिळतात. मी हे ऑनलाईन मिशोवरून ऑर्डर केले. तर त्या क्लिप्स मी तिथे लावून म्हणजे ते सेफ ठेवलं, एअरटाईट असतात. तर बघा त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच धन पावडर घेतलं, 2 चम्मच लाल तिखट घेतलं, अर्धा चम्मच हळद घेतलं, 1.5 चम्मच मी जे आहे साल्ट घेतलेला आहे, पिंक साल्ट. आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरं लसूण पेस्ट घेतलं. आणि ही सगळी पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची, सगळे मसाले. थोडं पाणी घातलं, अगदी छान मी असं मसाला तयार करून घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे सगळं साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा गॅसवर कुकर ठेवला. अगदी कुकर थोडा गरम होऊ दिला. त्यामध्ये थोडा ऑइल घातला आणि थोडा बटर घातला. म्हणजे थोडं बटर घातल्याने आपल्या पावभाजीची टेस्ट खूप छान जबरदस्त येत असते. सो बघा यामध्ये मी चुटकीवर हिंग घातला, कांदा घातला, त्यानंतर टोमॅटो घातले आणि छान एकदा परतून घेणार आहे. आणि मसाला जो मी तयार केला होता तो घालून घेतला. त्यानंतर बीटचे काप घातले आणि सगळे व्हेजिटेबल्स मी यामध्ये घालून घेतले. आणि हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला 3 ते 4 शिट्ट्यामध्ये जे आहे आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्या पावभाजीची जी कन्सिस्टन्सी असते ना ती खूप छान अशी थिक पाहिजे. त्यामुळे बघा परत एकदा मी इथे छान असं परतून घेतलं आणि आता मी कुकर लावून याला शिजवायला ठेवणार आहे. थोडं पाणी घेतलं, म्हणजे मसाल्याची वाटी जी होती त्यामध्येच मी थोडं पाणी घालून घेतलं. म्हणजे पाणी घातल्याने सगळे जे मसाले म्हणजे आपले भाजीचे आहेत ते कुकरला लागणार नाही. आणि त्यामध्ये थोडं परत पाणी घातलं आणि आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे. तर बघा कुकर लावून घेतल्यानंतर बाजूचा जो काही मेस म्हणजे इथे झालेला आहे तो मी सगळं क्लीन केलं. त्यानंतर पाव घेतले, पावला छान कापून घेतलेला आहे. अगदी म्हणजे कुकर होईपर्यंत साईड बाय साईड माझे हे पण काम होऊन तेवढाच वेळ माझा जरा वाचेल. तर बघा इथे कुकर मी ठेवलेला आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत जरा वेळ होता. म्हटलं हे समोर मुलांना बघून आवाज. सो बघा यांचं असं मस्त टीव्हीचा प्रोग्राम सुरू होता आणि तुम्हाला ही गोष्ट एक शेअर करायची होती. सो बघा असं मी जो सिरेमिकचा पॉट असतो तो मी घेऊन आलेला आहे आणि यामध्ये मी कुठला झाड लावू हे मला सुचतच नाही. जर तुम्हाला काही आयडिया असेल की अशा पॉटमध्ये कुठल्या प्रकारचं झाड लावतात तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर बघा कुकर पूर्णपणे थंड होऊ दिलं आणि सगळे व्हेजिटेबल्स माझे अगदी छान सॉफ्ट
झालेले आहे, मस्त शिजलेले आहे. तर बघा अशा माझ्याकडे असं मॅशर होतं, त्या मॅशरने मी छान असं बारीक करून घेतलं. अगदी पूर्ण म्हणजे जेमतेम सगळंच मी जे आहे बारीक एकदम अशी फाईन पेस्ट सारखं तयार करून घेतलं. आता हे सगळं साहित्य मी जे आहे मी एका पॅनमध्ये छान थोडं बटर घेतला आणि बटरमध्ये मी घालून घेणार आहे. अगदी म्हणजे तडका दिल्यासारखा जो हे आहे त्याचा जो टेस्ट येणार. बघा इथे माझं सगळं तयार झालेलं आहे. त्यानंतर मी अर्धा निंबूचा रस काढून घेतला होता, त्याला पण मी इथे ॲड केला. म्हणजे खूप छान अशी टेस्टी आपली जी भाजी आहे खूप मस्त लागणार. त्यानंतर कोथिंबीर माझ्याकडे अगदी मी बारीक चिरलेला कोथिंबीर मी एका डब्यामध्ये ठेवलं होतं. बघा असं कोथिंबीर घालून घेतलं. त्यानंतर वरून थोडा बटर घातला आणि इथे माझी भाजी तयार झालेली आहे. आणि बघा पाव कापून ठेवले होते, त्यामुळे मला पटापट इथे पाव म्हणजे भाजायला मला जास्त वेळ लागला नाही आणि झटपट चमचमीत पावभाजी इथे माझी मस्त तयार झालेली आहे. तर चला आता मुलांना पावभाजी खायला देते. बघा इथे आम्ही सगळ्यांनी जे आहे पावभाजी एन्जॉय केला आणि इतकी सुपर टेस्टी बनली होती की काय सांगू. चिवची फ्रेंड पण होती, ती पण इथे मस्तपैकी पावभाजी एन्जॉय केली. त्यानंतर बघा किचन तसंच ठेवलं. किचन माझं क्लीन करायचं होतं. म्हटलं तुम्हाला नवीन एक गोष्ट मी इथे दाखवावी. बघा बर्थडेच्या दिवशी मी हे काही फ्लावर प्लांट्स आणले होते, पण म्हणजे गेल्या 5-6 दिवसापासून माझे व्हिडिओ आलेच नाही, म्हणून तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं. बघा फ्लावर जास्त येण्यासाठी मला त्या नर्सरीवाल्या दादांनी हे फंगीसाईड म्हणून मला दिलेलं आहे आणि हे घातल्याने खरंच फ्लावरची ग्रोथ खूप छान होते असं त्यांचं म्हणणं होतं. जर असे सेम कंटेंटमध्ये किंवा सेम जर पॅकेट जर मिशोवर किंवा कुठल्याही ऑनलाईन शॉपवर जर अवेलेबल असेल तर मी नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. बघा असं साबुदाण्याच्या दाण्यांसारखे असतात, त्यामधले त्यांनी सांगितलं 3 ते 4 दाणे प्रत्येक झाडाला घालायचे, म्हणजे खास करून फ्लावरिंगच्या झाडाला घालायचे. बघा इथे मी सगळ्या फ्लावर्सला मस्तपैकी इथे घालून घेतलं. त्यानंतर पाणी घातलं आणि खरंच इतके छान फुलं होते. बघा इथे समोरची थोडी बाल्कनी मी तुम्हाला दाखवते. म्हणजे खूपच छान इथे बाल्कनीचा लुक दिसतो माझ्या. आणि हे टँगल हार्ट बघा मी म्हणजे काही दिवसांत 3 ते 4 कटिंग्स मी इथे लावल्या होत्या आणि वाटलंच नाही की इतक्या लवकर आणि इतक्या छान मस्त ग्रो करतील. बघा हे साईडचं फ्लावर पॉट जे आहे ते चिवने तयार केला होता, म्हणजे बिस्लरीची बॉटल त्यापासून तिने तयार केला होता आणि त्यामध्येच तिने 1 ते 2 कटिंग्स लावल्या होत्या, पण त्या पण कटिंग्स इतक्या ग्रो करतील असं वाटलंच नाही. त्यानंतर इथे बघा हे कटिंग्स पण इथे मस्त ग्रो करता. इथे मी गोकर्णाच्या पण बिया टाकल्या होत्या, त्यांना पण अशा भरपूर शेंगा जे आहेत ते येऊन राहिले. अगदी म्हणजे फुलं येऊन त्यांचे शेंगा तयार होऊन राहिले आणि हा झाड बहुतेक खूप ग्रो करतो, म्हणजे खूप लवकर त्याने ग्रो केली. त्यानंतर मनी प्लांट बघा, मनी प्लांट पण मी इथे समोर ठेवलेला आहे. अगदी याला पण खूप छान म्हणजे याची पण ग्रोथ खूप छान होत आहे. आणि मी तुम्हाला सांगतेच एक सिक्रेट. बघा काही दिवसांपूर्वी मी हे जिओ मॅनवर म्हणून खत ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि याची खरंच मी भरपूर यूट्यूब व्हिडिओमध्ये जे आहे मी याच्याबद्दल भरपूर ऐकलं होतं, बघितलं होतं. बघा मी पण एव्हा म्हटलं एकदा ट्राय करून बघावा. आपण 15 दिवसातून या खतला आपण झाडांना देऊ शकतो आणि झाडांची थोडी जी आहे वरची माती काढून घ्यायची, वरची लेयर थोडी खालीवर करायची आणि त्यामध्ये हे खत थोडं थोडं आपण इथे घालून ठेवू शकतो आणि 15 दिवस आपल्याला कुठलंच म्हणजे काही वापरायची गरज पडणार नाही. हे खत जर आपण टाकलं तर आपल्या झाडांची भरपूर ग्रोथ जी आहे खूप चांगल्या प्रकारे होते. बघा 1 महिन्याआधीच मी म्हणजे मागवलं होतं, 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर पुन्हा मी इथे म्हणजे सगळ्या झाडांना टाकून देते. पण त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट म्हणजे शेअर करायची होती, म्हणजे खरंच आज माझ्यासोबत खूपच वाईट घडलं. बघा मी तुम्हाला दाखवतेच. तर बघा इथे मी काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ म्हणजे फ्लावरचा पिंक रोजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता, म्हणजे वाटलंच नाही व्हिडिओ काढताना की असंही कधी होणार. त्यानंतर बघा इथे माकडांनी काय हालत करून टाकली. अगदी झाड पूर्ण फ्लावर त्याच्या कड्या सगळं त्याने खाऊन घेतलं आणि खरंच इतकं मला खूप बेकार वाटलं. म्हणजे आपण इतक्या आवडीने आपण झाडं ग्रो करतो आणि असं कोणी केल्यावर म्हणजे किती बेकार वाटते ना. पण काय करणार, आता शेवटी पर्याय नव्हता. त्यानंतर बघा आली मी इथे किचनमध्ये आणि किचनची अवस्था तर तुम्ही बघूच शकता, म्हणजे प्रत्येक स्वयंपाकानंतर अशीच म्हणजे हालत होत असते. त्यानंतर बघा इथे सगळे भांडे जे आहेत ते वॉश करून घेतले आणि मुलांना सुट्ट्या लागले म्हणून त्यांचे बॉटल्स वगैरे होते ते पण मी छान असे मस्त वॉश करून अगदी सिंक एरिया आणि काउंटर टॉप अगदी छान वॉश करून घेतलं. त्यानंतर मला इथे तूप काढायचं होतं. बरेच
दिवसापासून म्हणजे साय जमा झालेली होती. आज काढते उद्या काढते म्हणून भरपूर दिवस निघून गेलेत. सो बघा भरपूर साय होती, त्यामुळे छान इथे मस्त लोणी काढून घेतलं मी आणि आता हे छान कडवायला ठेवणार आहे. सो बघा माझ्याकडे बटर पण संपलेला होता. म्हटलं थोडं याचं बटर करणार आणि थोडं याचं तूप मी इथे करून घेणार आहे. बघा बाकीचं तूप मी कडवायला ठेवलं आहे आणि त्यानंतर थोडा इथे मी बटर करून घेतला आणि अगदी साल्टेड बटर मस्तच म्हणजे बटर खूप छान घरी खूप छान तयार होत असतो. चला आता मी याला फ्रीजमध्ये अशा प्रकारे पूर्ण किचन आवरून घेतला आणि मस्त ससाच क्लीन करून घेतला आणि लवकरच माझा पुढचा व्हिडिओ किचन टूर असणार आहे. त्यानंतर आली मी इथे हॉलमध्ये आणि हॉलमध्ये येऊनच मला इतका संताप आला होता सगळा पसारा बघून की म्हणजे काय करू ना काय नाही सुचतच नव्हतं. म्हणून मग मी चिवची इथे हेल्प खरंच तिने पूर्ण टी टेबल जो आहे तो छान मस्त असं व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर बेडरूममध्ये आलं होतं म्हणून म्हटलं थोडं बेड आवरून घेते आणि बेड तर तुम्हाला मी प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतेच. मी बेडशीट वगैरे काही काढून झटकत नाही. सो माझ्याकडे ब्रश आहे, त्याच ब्रशने म्हणजे बेड जे आहे ते मी छान असं मस्त क्लीन करून घेत असते. आणि वारंवार दाखवण्याचं कारण हेच आहे की रोज रोज नवीन नवीन लोक जे आहेत ते जुळत असतात व्हिडिओमध्ये, म्हणून त्यांना पण माझं रुटीन कसं असते ते माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू असतो. सो बघा अशा प्रकारे बेड वगैरे मस्त क्लीन करून घेतला. कपडे कसं आहे ना या दिवसांची सुकतच नाही, त्यामुळे रात्रभर बाहेरच होते. म्हणून म्हटलं कपडे काढून घ्यावं, कारण सकाळी खूप छान ऊन येतं बाल्कनीमध्ये आणि सगळे कपडे माझे छान मस्त सुकलेले होते. सो बघा इथे मी कपड्यांचे जे आहेत घड्या करून घेते आणि इथे एक टास्क असतो म्हणजे टास्क म्हणजे सॉक्स इतके म्हणजे आपण रोज घालतो, त्यामुळे सॉक्स इकडे तिकडे होतात आणि ते सॉक्स शोधण्यामध्येच अर्धा टाइम आपल्या इथे जातो. त्यानंतर बघा सगळे कपडे जे आहेत मी छान असे ऑर्गनाईज करून ठेवले होते आणि हा बॉक्स मी इथे सॉक्ससाठी एक बॉक्स असा तयार केला होता. सो बघा इथे मी असे व्यवस्थित सगळ्यांचे सॉक्स जे आहे घालून ठेवून सगळे कपडे अलमारीला लावून घेतले. त्यानंतर इथे बघा तूप पण माझं तयार झालेलं होतं. एका काचेच्या कंटेनरमध्ये मी तूप घालून घेते, म्हणजे यामध्ये कसं आहे ना एअरटाईट असल्यामुळे तूप खूप छान असते. आणि बघा इथे इतकं छान येल्लो म्हणजे गाईचं दूध असल्यामुळे छान असं मस्त तूप निघालं माझं. तर दुधाची चाय बनवली. ॲक्च्युली पाव आणि दुधाची चाय हा फ्लेवर मला खूप आवडते, त्यामुळे आम्ही मस्त चौघांनी इथे चाय एन्जॉय केली. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यापैकी नवीन कोणी चॅनलवर असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय एव्हरीवन.